ऋण श्री गुरुदेव दत्त. प्रिय भक्तांनो, दत्तगुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. ऋण आज आपण अशा एका विषयाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे लाखो भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत. हा विषय आहे दत्तगु. ऋणरूंच्या नामस्मरणाची अद्भुत आणि चमत्कारिक शक्ती. ऋण तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करा, संकट दूर होतील. पण हा जप इतका प्रभावी का मानला जातो? ऋण यामागचं खरं रहस्य काय आहे? आज आपण हेच जाणून घेणार आहोत. दत्तगुरु हे ब्रह्मा, ऋण विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं एकत्रित स्वरूप मानलं जातं. सृष्टीची निर्मिती, ऋण पालन आणि संहार या तिन्ही शक्ती दत्तगुरूंच्या रूपात एकवटलेल्या आहेत. ऋण म्हणूनच दत्तगुरूंचं नाम घेताना भक्ताला एकाच वेळी त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे. ऋण अनेक लोकांच्या जीवनात अशा समस्या असतात ज्या कितीही प्रयत्न करून सुटत नाहीत. घरात सतत वादविवाद होतात. ऋण आर्थिक अडचणी वाढतात, मन अस्थिर राहतं, कामात यश मिळत नाही किंवा कोणतंही कार्य पूर्ण होत नाही. ऋण अशा वेळी अनेक संतांनी ऋण कारण दत्तगुरू हे केवळ संकट दूर करणारे नाहीत, तर योग्य मार्ग दाखवणारे गुरुही आहेत. ऋण जेव्हा एखादा भक्त श्रद्धेने श्री गुरुदेव दत्त असा जप करतो तेव्हा त्याचं मन हळूहळू शांत होऊ लागतं. ऋण मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होऊ लागतात. ऋण दत्तगुरूंचं नाम म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर एक सकारात्मक ऊर्जा आहे जी भक्ताच्या मनावर आणि विचारांवर परिणाम करते. ऋण धार्मिक मान्यतेनुसार दत्त नामस्मरणामुळे पितृदोषाचा त्रास कमी होतो. ऋण पूर्वजांना शांती मिळते आणि घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. ऋण याच कारणामुळे अनेक घरामध्ये रोज सकाळी किंवा संध्याकाळी श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप केला जातो. ऋण भक्तांच्या अनुभवामध्ये अनेक वेळा असे प्रसंग सांगितले जातात की जेव्हा सर्व मार्ग बंद झाले होते, ऋण तेव्हा फक्त दत्तगुरूंच्या नामस्मरणाने त्यांना नवी दिशा मिळाली. परंतु यामागे फक्त चमत्कार नाही, तर श्रद्धा, ऋण सकारात्मकता आणि आत्मविश्वासाची शक्ती देखील आहे. जेव्हा माणूस देवावर विश्वास ठेवतो, ऋण तेव्हा त्याच्या मनात धैर्य निर्माण होतं. हे धैर्यच त्याला संकटांशी लढण्याची शक्ती देतं. ऋण दत्तगुरूंचं नाम घेताना मन एकाग्र होतं. ऋण मन एकाग्र झालं की निर्णय घेण्याची क्षमता वाढते. अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपल्यावर संकट का येतात, ऋण परंतु संत सांगतात की प्रत्येक संकट काहीतरी शिकवण्यासाठी येतं. ऋण दत्तगुरूंचं नामस्मरण आपल्याला त्या संकटातून बाहेर पडण्याची मानसिक ताकद देतं. ऋण काही भक्त रोज अगर वेळा, काही अग्नार वेळा, तर काही अखंड नामस्मरण करतात. परंतु जपाची संख्या महत्वाची नसते. ऋण महत्वाची असते ती श्रद्धा. जर मनापासून एकदाही श्री गुरुदेव दत्त म्हटलं तरी त्यामागची भावना खरी असणं आवश्यक आहे. ऋण असं म्हणतात की जिथे दत्त नामाचा जप होतो तिथे सकारात्मक वातावरण निर्माण होतं. घरातील तणाव कमी होतो, मन प्रसन्न राहतं. ऋण आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो. दत्तगुरूंच्या अनेक भक्तांना स्वप्नात मार्गदर्शन मिळाल्याचे अनुभव आहेत. ऋण काहींना योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरणा मिळाली, काहींना अडचणीच्या काळात अनपेक्षित मदत मिळाली. ऋण भक्त या सर्व गोष्टींना दत्तगुरूंची कृपा मानतात. परंतु लक्षात ठेवा, ऋण दत्तगुरूंचं नामस्मरण हे फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही. ऋण ते मन शुद्ध करण्यासाठी, जीवनात योग्य मार्गावर चालण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील आहे. ऋण जो भक्त नियमितपणे दत्तगुरूंचं स्मरण करतो त्याच्या मनात संयम, नम्रता आणि सकारात्मकता वाढू लागते. ऋण आणि हळूहळू त्याचं संपूर्ण जीवन बदलू लागतं. म्हणूनच आजपासून दररोज काही मिनिटे वेळ काढा, शांत मनाने बसा, डोळे मिटा, ऋण आणि श्रद्धेने जप करा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. ऋण दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. ऋण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, ऋण में श्री गुरुदेव दत्त ए. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त में.